दगडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सर्वेसर्वा तुषार जाधव यांच्या निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी भरलेला अर्ज बाद झालाय. तुषार जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर अनेकांच्या आठवणी वाढणार असल्याच्या चर्चा होत असतानाच तुषार जाधव यांनी देखील प्रशासनावर गंभीर आरोप केले. नमस्कार, मी तुषार जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी येथे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि त्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण तालुक्यातून एक जो प्रतिनिधी असतो त्याकरिता काही निकष आहेत. त्या निकषाप्रमाणे ती संस्था 31 मार्चला ही चालू बाकीत पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी माझ्या संस्थेचे आज तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपची संस्था म्हटलं तर दगडगाव विविध कार्यकारी सोसायटी आहे, ज्या संस्थेचे 35 लाख रुपये आज रोजी डिपॉझिट आहे. आणि त्या संस्थेवर अनिच तपावत ही जी काही मयत खातेदार किंवा संस्थेचे जे काही असं पारंपरिक चालत आलेले जे काही रक्कम असते तर ती 9,03,000 रुपये होती. आणि ती 9,03,000 असल्या कारणास ती आम्हाला 31 मार्चपर्यंत भरणं गरजेची होती, जेणेकरून आमची संस्था फायद्यात राहील आणि मार्च एंडला नील संस्था राहील. त्या कारणास तर मग आम्ही 30 मार्च रोजी की 31 मार्चला सुट्टी असल्याने 30 मार्च रोजी 9,03,838 रुपये 55 पैसे एवढी रक्कम भरणा केली. मी माझ्या स्वतःच्या चेअरमन अनामत याच्यातून ही रक्कम भरली. मला त्या दिवशी जवळपास 11 वाजल्यापासून ते 8-8:30 वाजेपर्यंत बँकेला एकही तिथं कर्मचारी ठेवला नव्हती. जेव्हा की 31 मार्च आहे आणि त्या दिवशी शेवटचा वार्षिक दिवस आहे, आर्थिक शेवटचा दिवस असल्यानं तिथं बँकेत कर्मचारी लागतात, पण एकही तिथं राहू दिला नाही कर्मचारी. तिथं बँकेत तालुका इन्स्पेक्टर हा मिटिंगच्या नावाखाली परभणीत आहे, इकडं आहे, तिकडं आहे, टाळाटाळ करत होता. आणि आम्हाला आमची रक्कम तर भरून घेतली पण बेबाकी देत नव्हते. त्यामुळे मला उपोषण करावं लागले. आणि मी ती 31 मार्च आधी 30 मार्चला रक्कम भरली आणि 31 मार्चला व्याज पडते त्या रकमेचं. तर ज्या दिवशी आम्ही जे बेबाकी घेतलं त्या दिवशी ते संस्था माझी पूर्ण नील आहे. त्याच्यावर बँक स्टेटमेंटवर सुद्धा 000 आहे. आणि 31 मार्चचं जे काही व्याजाचं असते व्याज हे थकबाकीमध्ये धरता येत नाही. व्याज हे चालू बाकीमध्ये असते. आणि व्याजाची रक्कम 67,000 ही आमची संस्था नियमित कर्ज व्यवस्थित भरते व नियमित आहे. तर त्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज परतावा योजना एक आहे, ज्याच्यामध्ये ही पंजाबराव देशमुख ही आपल्या संस्थेवरील जे काही व्याज आहे परतावा तुम्ही जर का नियमित भरत असाल तर ते व्याज परतावा संस्था भरते. 18 तारखेला डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा माझ्या संस्थेचा 67,864 रुपये खात्यावर जमा झाला होता. जमा झालेला असताना म्हणजे केवळ संचालक मंडळाला खुश करण्याकरता बँकेचे अधिकारी हे म्हणजे कोणत्याही नियमाचं पालन न करता एक हुकुमशाही दादागिरीप्रमाणे जा तुमच्यानं काय होते करून घ्या अशा भावनेनं, आणि एक आता ते कर्मचारी न राहता कोणाच्या तरी सालावर जसं राहतो आणि सालाच्या एखाद्याच्या गडी साल्यावर असेल तर ते मालक जेवढं सांगल मग त्याला कायदा नसते न काही हे नसते, त्या पद्धतीनं या बँक कर्मचाऱ्यांनी काम केलेले तशा पद्धतीचं. तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता एक मालकाला खुश करण्यासाठी ज्या पद्धतीने काम करतात तसं बँकेचे कर्मचारी काम करतात. आणि त्या पद्धतीने एक बँकेचा कर्मचारी आज 18 तारखेला पंजाबराव देशमुख कर्ज परतावा माझ्या खात्यावर जमा झालेला असताना ते 23 तारखेला एक पत्र देतात की या संस्थेवर 67,000 बाकी आहे. आणखीन 23 तारखेला दुसरं आणखीन एक पत्र देतात की संस्थेवर 1 रुपया बाकी आहे. आणि 23 तारखेला मी माझ्या स्वतःच्या खात्यातून व्याज हे की एक्सेस आहे पंजाबराव देशमुख पुरवठा
असताना देखील मी की जेणेकरून आपल्याला काही अडचण येऊ नये या कारणास्तव मी RTGSद्वारे की बँकेत तर भरून घेत नाहीत तर माझ्या दुसऱ्या बँकेच्या खात्यातून मी RTGSद्वारे भरणा केला तरीसुद्धा ते त्या 23 तारखेच्या याच्यात बाकी दाखवतात आणि अशा प्रकारे. नमस्कार, मी तुषार जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी येथे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण तालुक्यातून एक जो प्रतिनिधी असतो त्याकरिता काही निकष आहेत. त्या निकषाप्रमाणे ती संस्था 31 मार्चला ही चालू बाकीत पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी माझ्या संस्थेचे आज तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपची संस्था म्हटलं तर दगडगाव विविध कार्यकारी सोसायटी आहे, ज्या संस्थेचे 35 लाख रुपये आज रोजी डिपॉझिट आहे आणि त्या संस्थेवर अनिच तपावत ही जी काही मयत खातेदार किंवा संस्थेचे जे काही असं पारंपरिक चालत आलेले जे काही रक्कम असते तर ती 9,03,000 रुपये होती आणि ती 9,03,000 असल्या कारणास ती आम्हाला 31 मार्चपर्यंत भरणं गरजेची होती, जेणेकरून आमची संस्था फायद्यात राहील आणि मार्च एंडला नील संस्था राहील. त्या कारणास तर मग आम्ही 30 मार्च रोजी की 31 मार्चला सुट्टी असल्याने 30 मार्च रोजी 9,03,838 रुपये 55 पैसे एवढी रक्कम भरणा केली. मी माझ्या स्वतःच्या चेअरमन अनामत याच्यातून ही रक्कम भरली. मला त्या दिवशी जवळपास 11 वाजल्यापासून ते 8-8:30 वाजेपर्यंत बँकेला एकही तिथं कर्मचारी ठेवला नव्हती, जेव्हा की 31 मार्च आहे आणि त्या दिवशी शेवटचा वार्षिक दिवस आहे, आर्थिक शेवटचा दिवस असल्यानं तिथं बँकेत कर्मचारी लागतात, पण एकही तिथं राहू दिला नाही कर्मचारी. तिथं बँकेत तालुका इन्स्पेक्टर हा मिटिंगच्या नावाखाली परभणीत आहे, इकडं आहे, तिकडं आहे, टाळाटाळ करत होता आणि आम्हाला आमची रक्कम तर भरून घेतली पण बेबाकी देत नव्हते. त्यामुळे मला उपोषण करावं लागले आणि मी ती 31 मार्च आधी 30 मार्चला रक्कम भरली आणि 31 मार्चला व्याज पडते त्या रकमेचं. तर ज्या दिवशी आम्ही जे बेबाकी घेतलं त्या दिवशी ते संस्था माझी पूर्ण नील आहे, त्याच्यावर बँक स्टेटमेंटवर सुद्धा 000 आहे आणि 31 मार्चचं जे काही व्याजाचं असते व्याज हे थकबाकीमध्ये धरता येत नाही, व्याज हे चालू बाकीमध्ये असते आणि व्याजाची रक्कम 67,000 ही आमची संस्था नियमित कर्ज व्यवस्थित भरते व नियमित आहे. तर त्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज परतावा योजना एक आहे, ज्याच्यामध्ये ही पंजाबराव देशमुख ही आपल्या संस्थेवरील जे काही व्याज आहे परतावा तुम्ही जर का नियमित भरत असाल तर ते व्याज परतावा संस्था भरते. 18 तारखेला डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा माझ्या संस्थेचा 67,864 रुपये खात्यावर जमा झाला होता. जमा झालेला असताना म्हणजे केवळ संचालक मंडळाला खुश करण्याकरता बँकेचे अधिकारी हे म्हणजे कोणत्याही नियमाचं पालन न करता एक हुकुमशाही दादागिरीप्रमाणे जा तुमच्यानं काय होते करून घ्या अशा भावनेनं आणि एक आता ते कर्मचारी न राहता कोणाच्या तरी सालावर जसं राहतो आणि सालाच्या एखाद्याच्या गडी साल्यावर असेल तर ते माल जेवढं सांगल मग त्याला कायदा नसते न काही हे नसते, त्या पद्धतीनं या बँक कर्मचाऱ्यांनी काम केलेले तशा पद्धतीचं. तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता एक मालकाला खुश करण्यासाठी ज्या पद्धतीने काम करतात तसं बँकेचे कर्मचारी काम करतात आणि त्या पद्धतीने एक बँकेचा कर्मचारी आज 18 तारखेला पंजाबराव देशमुख कर्ज परतावा माझ्या खात्यावर जमा झालेला असताना ते 23 तारखेला एक पत्र देतात की या संस्थेवर 67,000 बाकी आहे. आणखीन 23 तारखेला दुसरं आणखीन एक पत्र देतात की संस्थेवर 1 रुपया बाकी आहे आणि 23 तारखेला मी माझ्या स्वतःच्या खात्यातून व्याज हे की एक्सेस आहे पंजाबराव देशमुख
पुरवठा थोडं नको, हा उमेदवार नको, या कारणास्त पहिलेपासून सुरुवातीपासून हे चालत आलं आहे की बाबा ही बिनविरोध करायची, वसमत तालुक्याची निवडणूकच झाली नाही पाहिजे, की जेणेकरून वसमत तालुका हा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पूर्णतः बिनविरोध झाली पाहिजे, अशी त्याची आहे. पण त्या पद्धतीसाठी काम करावं लागेल तुम्हाला. तुम्ही 5 वर्ष संचालक होतात, तर तुम्ही 5 वर्षात किती संस्थेला डिमांड केले, किती संस्थेचे लोकांना डिमांड तुम्ही केले, कर्ज दिले, किती संस्थेचे कामं केलेत. आणि सगळ्यात मोठं काय, तुम्ही म्हणजे एखाद्याला फसवायचं तर एकदा फसवू शकता, रोज रोज नाही फसवू शकत. तुम्ही जसा संचालक झालात तसे लोकांना फसवत यायलेत की तुमचा मुलगा नोकरीला घेतो, तुमचा मुलगा नोकरीला घेतो. आज वसमत तालुक्यामध्ये जवळपास 9 ते 10 कर्मचारी हे नोकरीला भरतीमध्ये आलेत. तालुक्यात एकही नाही का सक्षम की तालुक्यातला भरायला, असा सगळे वसमतच्या बाहेरचे येतात. याचं मागचं कारण काय? कोण करतं खटाटोप? खटाटोप म्हणजे आता संचालक मंडळ नाही तर कोण करणार दुसरं? म्हणजे तालुक्यामध्ये एकही सक्षम नाही का मुलगा, की वसमत तालुक्यातला, की एकही पात्र नाही झाला, की जेणेकरून सगळे बाहेरचेच घ्यावं लागले यांना? याच्या मागे काहीतरी गोलबंडाल आहे ना. संचालक मंडळ कोणाच्या दबावाखाली आहे? संचालक मंडळ शे सगळं जिथले ते तालुक्याचा जो प्रतिनिधी आहे संचालक, त्याच्या दबावाखाली करतात. तुषार जाधव यांना नको होते का राजकारणात? या इलेक्शनमध्ये तुषार जाधव हे नको होते? 100% नको होते. त्यासाठीच हे खटाटोप चालू आहे ना. काय असं आहे तुमच्यात वाटतं की ते त्यांना नको असं? आता ते त्यांनाच माहीत. माझं काय मत आहे, तुम्ही जर का खऱ्या याच्याने काम केलं असेल, लोकांचे कामं केले असतील, सगळ्या संचालक सोसायटीची कामं केली असतील, सोसायट्यांना तुम्ही कर्ज पुरवठा केला असेल, तर तुम्हाला कशाला भीती आहे? कोणाचा याचा फॉर्म 1 रुपया टाकून रिजेक्ट करायचा, खोटे पत्र देऊन रिजेक्ट करायचा? समोर जा ना तुम्ही. निवडणूक जे दूध का दूध होईल, पाणी पण दूध का पाणी होईल. अशा प्रकार सर्रास वसमत मतदारसंघात सुरू आहेत. वसमत मतदारसंघात आता कसं आहे, आता आजवर वसमत मतदारसंघ